आज आपण मिक्स पिठाचे धपाटे कसे करायचे ते बघतो। त्यासाठी मी कोथिंबीर, मिरची, लसूण, थोडंसं जिरं याचं आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जाडसरच थोडं ठेवायचं आहे। त्यानंतर एक कप कांदा, 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ। मी ज्वारीचं पीठ आधी 1च वाटी घेतलेलं म्हणून त्यात अजून 1 वाटी अजून वाढवते। हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर कांदा एक छोटा, कोथिंबीर, धणे, जिरेपूड, ओवा, लाल तिखट, हळद, सफेद तीळ हे सर्व आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर जो आपण ठेचा करून घेतलेला चवीनुसार मीठ टाकायचं। त्याच्यानंतर जो आपण ठेचा करून घेतलेला मिरची आणि लसूण, कोथिंबीरचा तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकायच्या आधी हे सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। मला थोडंसं मीठ ते कमी वाटलेलं म्हणून मी थोडं इथे वाढवलं। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वाढवू शकता। हे आपल्याला खायला खूप छान लागतात। लंचला आपल्याला काही कंटाळा आला हे खाऊन केलं तरी चालतं। असा घट्ट तर गोळा मळून घ्यायचा, थोडा घट्ट म्हणजे मऊ मळायचा आणि ओलं कापड त्याच्यावर ठेवायचं। मग असं ते कापड थोडंसं ओलं करून तो गोळा जसा आपल्याला थाली धपाटे पाहिजेत छोटे मोठे तसा गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर रुमाल ठेवून ते थापायचं। आमच्या गावाकडे इथे ते खूप खातात। इथे जास्त सहसा बनवलं जात नाही। कधीतरी माझ्या वडिलांना आवडतं म्हणून मी बनवते। असे होल पाडून घ्यायचे आणि मी शेकवतानाचा व्हिडिओ काढलेला पण तो माझ्याकडनं डिलीट झाला, त्यामुळे माझ्याकडे आता ते क्लिप नाही आहे। अशा पद्धतीने आपले दही धपाटे, चवळीची भाजी